अर्जुन भाऊसाहेब पाटील 16 मेकॅनिज इन्फंट्री आर्मीमधून 31 जानेवारी 2024 रोजी सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल आजी माजी सैनिक सेवा संघ हिटणी व ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढून त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. अर्जुन भाऊसाहेब पाटील 16 मेकॅनिज इन्फंट्रीमध्ये 22 वर्ष सेवा बजावले आहे. अर्जुन भाऊसाहेब पाटील यांचे कौतुक केले जात आहे. धर्मपत्नी माधुरी अर्जुन पाटील, आई सावित्री भाऊसाहेब पाटील, मुलगा आदित्य अर्जुन पाटील, लहान मुलगा अभिमन्यू अर्जुन पाटील, भाऊ संतोष भाऊसाहेब पाटील, मेघा संतोष पाटील, सुमेध संतोष पाटील, सुकन्या संतोष पाटील असे यांचे कुटुंबीय सदस्य आहेत. इसार, UN, MSN इन इंग्लंड, जम्बू आणि MSN साऊथ आफ्रिका, गंगानगर राजस्थान, अहमदनगर इत्यादी ठिकाणी यांनी सेवा बजावली आहेत. शहीद जवान विनायक पाटील पुतळ्याला हार घालून सलामी दिले. तसेच आजी माजी सैनिक सेवा संघ व ग्रामस्थ या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. तेज प्रभू न्यूज हिटणी. भारत माता की जय.
पद्माशिरम श्यामवर्णम सहस्रशीर्षम शुभांगम सहस्रसाक्षम सर्वरूप मन सामर्थ्यदायकम पाप ताप हर शांत अभय मुद्राधारिणम भक्तप्रिय सौम्य रूप अनिरुद्ध नमाम्यहम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आजचे प्रमुख पाहुणे आरूसाहेब पाटील, इथे जमलेले सर्व ग्रामस्थ, आजी माजी सैनिक, विद्यार्थीगण, माता भगिनी तसेच बाहेर गावाहून आलेले सर्व पाहुणे मंडळी यांचे सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। सुरुवातीला आपण सुरुवात करण्याआधी जे आपल्या भारत मातेसाठी आपले प्राण अर्पण केले, जे जवान शहीद झाले, त्यांच्यासाठी आपण 2 मिनिट मौन पाळून पुढील कार्यक्रमाची सुरुवात करू। आदरणीय अर्जुन भाऊसाहेब पाटील यांनी आपली 22 वर्ष देश सेवेसाठी अर्पण केले। त्यांनी भरती झाले तेव्हापासून रिटायरमेंट होईपत्र, सेवानिवृत्तीपत्र ज्या ठिकाणी सर्व्हिस केले त्याच्याबद्दल थोडीशी जानकारी। अर्जुन पाटील 19 जानेवारी 2002 मध्ये भरती झाले। त्यानंतर त्यांनी फर्स्ट पोस्टिंग 2003 मध्ये हिसार या ठिकाणी गाठले। त्यानंतर त्यांनी 2003 ते 2006 पठाणकोट या ठिकाणी सेवा बजावली। त्याच्यानंतर 2006 ते 2008 पटियाला आणि 2008 मध्ये त्यांनी UN मिशन इंग्लंडला गेले होते। आपल्याला माहीत पाहिजे की आपली इंडियन आर्मीची थोडी तुकडी जी बाहेर UN देशामध्ये काही दिवस महिन्यासाठी जाते, त्यामध्ये अर्जुन भाऊसाहेब पाटील यांना मौका मिळाला आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केले। आणि आजी माजी सैनिक संघटना मेंबर, ग्रामपंचायत हिटणी कमिटी, तसेच माझे नातेवाईक आणि इथे जमलेल्या मित्रबंधूंनो, मी सगळ्यात पहिल्यांदा तुमचा आभार व्यक्त करत आहे, कारण आपण कमीत कमी वेळ काढून या सत्कार समारंभाला उपस्थित झाला, त्याच्याबद्दल मी व माझ्या परिवाराकडून आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करत आहे। मी 16 मेकॅनाइज इन्फंट्रीमध्ये 22 वर्ष सर्व्हिस करून सेवानिवृत्त झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे ते सगळं म्हणजे व्यवस्थित झालेलं आहे। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाला थोडंसं दुःख, थोडंसं सुख पण येते। मला एका गोष्टीची थोडीशी खंत वाटते की मी जिथं 22 वर्ष नोकरी करून आलोय, त्यामध्ये अनेक मित्रांना सोडून आलोय, त्याचे मला थोडंसं दुःख आहे। आणि गावातील जे मित्र होते ते पण आज इथे येऊन परत आणि भेट झालेली आहे। ती 22 वर्षानंतरचा आनंद जो व्यक्त होतोय तो आज मला खूप वाटत आहे। आणि परत एकदा मी सगळ्यांच्या वतीनं आपल्या कुटुंबाच्या नातेवाईकाच्याकडून आपण सर्व या सत्कार समारंभाला हजर झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे। धन्यवाद। सगळ्यांचे धन्यवाद। आज माझ्या मिस्टरांचे जे सत्कार समारंभ तुम्ही सगळ्यांनी मिळून केला त्याच्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे। हा प्रवास भरपूर कठीण आहे हे आम्ही पण अनुभवले, म्हणजे फॅमिली पण अनुभवते। हा प्रवास भरपूर कठीण आहे, कारण इतकी वर्ष मुलापासून कुटुंबापासून लांब राहणं इतकं सोपं नाही आहे। आज त्यांनी 22 वर्ष नोकरी करून व्यवस्थितरित्या घरी परत आल्याबद्दल मी खरंच ईश्वराचे आभार मानतो। माझ्या मिस्टरांच्या बद्दल खूप गर्व आहे।
कारण त्यांनी 22 वर्ष अगदी व्यवस्थितरित्या देशाची सेवा करून घरी परत आले आहेत. परिवार सुखरूप परत घरी आलास ह्यापेक्षा भाग्याची मोठी गोष्ट असूच शकत नाही. 22 वर्षात किती अडचणी, किती दुःख आले, किती संकट आली असतील, या सगळ्यावर मात करून सुखरूप घरी परत आलास. जसा आहेस तसा, याचा मला अभिमान वाटतो. तुला बाळ मुजरा करू की सलाम करू काही कळत नाही. जय हिंद, जय भारत आई. आलिया खूप प्रथमतः मी ग्रामस्थ म्हणून आभार व्यक्त करतो. तसेच आज सर्व्हिसमधून रिटायर झालेले आमचे सुरुवात काळाचं लहानपणापासूनचं एक इन्स्पिरेशन अर्जुनदाबद्दल बोलायचं झालं तर खूप काही गोष्टी आहेत लहानपणापासूनच्या. म्हणजे त्या काळात एक विशेष महत्त्व असायचं आणि त्यावेळेचा आमचा लीडर अर्जुनदा असायचा. आणि खूप सारे आम्ही जे आज पण इथं आहेत लोक की एक आम्ही 10-12 जणांची टीम